आजचा विषय शाकंभरी पौर्णिमा, महत्त्व, उपाय व फलश्रुती. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर. भक्तिरस श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पुण्यदायी आणि दुर्लक्षित असा मातृशक्तीचा विशेष उत्सव, शाकंभरी पौर्णिमा. ही पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते. शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय? मित्रांनो, मार्गशीर्ष किंवा पौष महिन्यात येणारी ही पौर्णिमा आई शाकंभरी देवीला समर्पित आहे. आई शाकंभरी देवी म्हणजे अन्नपूर्णा स्वरूप, वनस्पती, फळे, धान्य देणारी मातृशक्ती, दुष्काळ, अभाव आणि कष्टातून मुक्त करणारी देवी. आई शाकंभरी ही घरातील अन्नधान्य, आरोग्य आणि संतती रक्षण करणारी अशी पूज्य मानली जाते. पुराणकथेनुसार एकदा पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला, लोक उपाशी मरू लागले. तेव्हा आई पार्वतीने शाकंभरी देवीचे रूप धारण केले आणि धान्य, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती यांच्या स्वरूपात पृथ्वीवर अन्नवृष्टी केली. म्हणूनच तिला शाक अधिक अंभरी म्हणजे अन्न देणारी माता असे म्हणतात. शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व. या दिवशी अन्नधान्याची कमतरता दूर होते, घरात सुख समृद्धी नांदते, रोग, कर्ज, दारिद्र्य कमी होते, संतती, आरोग्य आणि आयुष्य स्थिर होते. विशेषतः दिंडोरी प्रणीत सेवेत ही पौर्णिमा घरासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. शाकंभरी पौर्णिमेला करायचे उपाय. सकाळची तयारी. सूर्योदयापूर्वी स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, घरात गंगाजल शिंपडावे. देवीची स्थापना. स्वच्छ पाटावर आई शाकंभरी देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. समोर धान्य, भाजीपाला, फळे अर्पण करा. भाजीपाला अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष पूजन. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करा. तुपाचा दिवा लावा. धूप, दीप दाखवा. मंत्रजप. ओम ऐं ह्रीं क्लीं शाकंभरीं नमः. किमान 11, 21 किंवा 108 वेळा जप करा. अन्नदान व सेवा. शक्य असल्यास भाजी, धान्य किंवा अन्नदान करा. गाईला हिरवा चारा अर्पण करा. ही सेवा अतिशय श्रेष्ठ मानली जाते. या उपायांचे फल. मित्रांनो, हे उपाय श्रद्धेने केल्यास घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, अन्न कपात, वाया जाणे थांबते, घरात लक्ष्मीचा वास होतो, आजारपण, चिंता दूर होतात, संतती व कुटुंब सुखी राहते. मित्रांनो, आई शाकंभरी देवी ही फक्त पूजेपुरती नाही, तर जीवन जगण्याची शक्ती देणारी माता आहे. या शाकंभरी पौर्णिमेला हे उपाय नक्की करा आणि आईची कृपा प्राप्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिरस श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा.